आणि एक महत्त्वाची बातमी, आयजी जालिंदर सुपेकर यांना गृह विभागाने एक दणका दिलेला आहे। कारागृह महानिरीक्षक पदाचा अतिरिक्त कार्यभार त्यांच्याकडून काढून घेण्यात आला आहे। नाशिक, संभाजीनगर आणि नागपूरचा अतिरिक्त कार्यभार त्यांच्याकडून काढून घेण्यात आलेला आहे। आयजी जालिंदर सुपेकर यांना हा गृह विभागाचा मोठा दणका आहे। गृह विभागाने जालिंदर सुपेकरांना एक मोठा दणका दिलेला आपण बघतोय। नाशिक आणि संभाजीनगर तसंच नागपूरचा अतिरिक्त कार्यभार त्यांच्याकडून काढून घेण्यात आला आहे आणि हाच गृह विभागाने आयजी जालिंदर सुपेकर यांना हा दणका दिला आहे। महत्त्वाची बातमी आपण बघतोय। जालिंदर सुपेकर यांच्या संदर्भात निर्णय गृह विभागाने घेतलेला आहे। वैष्णवी हगवणे प्रकरणातील आरोपांनंतर अतिरिक्त पदभार त्यांच्याकडून काढून घेण्यात आल्याची माहिती कळते आहे। कृष्णा सोनारवडकर माझे सहकारी आपल्याला सविस्तर माहिती देतील। कृष्णा, जालिंदर सुपेकर यांचं नाव वैष्णव हगवणे प्रकरणात सातत्याने येत होतं आणि त्यांच्यावरती आरोप सुद्धा केले जात होते। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सुद्धा जालिंदर सुपेकर यांच्यावरती कारवाईची मागणी केलेली होती आणि आता त्यांच्याकडे असणारा जो संभाजीनगर परिसरात जो काही चार्ज होता कारागृह विभागाचा, तो चार्ज काढून घेण्यात आलेला आहे आणि अतिरिक्त कार्यभार असणारे जालिंदर सुपेकर यांना त्या पदावरून हटवून पुण्याच्या विभागामध्ये त्यांची बदली जी आहे ते करण्यात आलेली आहे। आपण पाहतो की त्यांच्याकडे नाशिक विभाग, मध्य विभाग आणि छत्रपती संभाजीनगर, पूर्व आणि नागपूर अशा पदचा अतिरिक्त कार्यभार जालिंदर सुपेकर यांच्याकडे होता। मात्र आता त्यांची बदली जी आहे ती पुण्याच्या विभागामध्ये करण्यात आलेली आहे। विशेष पोलीस महानिरीक्षक मुख्यालय कारागृह या पदावरती ते कार्यरत होते आणि या सगळ्या प्रकरणामध्ये सातत्याने त्यांच्यावरती जे काही आरोप करण्यात आले किंवा वैष्णवी हगवणे यांच्या कुटुंबियामध्ये वैष्णवीचा छळ होत असताना त्यांच्या कुटुंबियांना कुठेतरी मदत केल्याचा आरोप त्यांच्यावरती होत होता आणि आता ही जी कारवाई आहे ती झाल्याचा सुद्धा कळतं आहे। कधीचप्रमाणे जरी नियमित बदली असते तरी मात्र सुपेकरांना या हे प्रकरण जे आहे ते भोवल्याचं सुद्धा आता चर्चा केली जाते। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।